कालचा रविवार हा वार नाशिक जिल्ह्यासाठी अपघातवार ठरला। नाशिकच्या सप्तशृंगी गडाच्या दिशेला जाणाऱ्या घाटावर काल रविवारी सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला। सप्तशृंगी गडावरून दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर असताना एक इनोव्हा कार तब्बल 600 फूट खोल दरीत कोसळली। या भीषण अपघातात गाडीतील सर्व 6 भाविकांचा जागीच मृत्यू झालेला आहे। अपघातग्रस्त गाडी ही नाशिक पासिंगची होती। MH15 BN 0555 असा गाडीचा नंबर होता। या गाडीतून पटेल कुटुंबीय प्रवास करत होते। त्यातील 2 जण पिंपळगाव बसवनचे रहिवासी आहे, तर 4 जण गुजरातचे रहिवासी आहे। हे सर्वजण सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी आलेले होते। परतीच्या मार्गावर हा भीषण अपघात काल सायंकाळच्या सुमारास झालेला आहे। घाटात भवरी धबधब्याजवळ ओव्हरटेकच्या नादात कठडे तोडून कार तब्बल 600 फूट खोल दरीत कोसळली आणि या अपघातात 50 वर्षीय कीर्ती पटेल, 50 वर्षीय रशिला पटेल, 65 वर्षीय विठ्ठल पटेल, 60 वर्षीय लता पटेल, 60 वर्षीय पचन पटेल आणि 70 वर्षीय मणिबेन पटेल यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। या घटनेची माहिती मिळताच सप्तशृंगी गड आणि वणी पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदत कार्य करण्यास सुरुवात केली। पण अपघातातील गाडी ही खोल दरीत कोसळल्यानं आणि दिवस मावळत असल्यानं बचाव कार्यात अनेक अडथळे निर्माण होत होते। त्यामुळे नाशिकवरून रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले होते। या अपघाताच्या घटनेवर संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे। आज सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी या घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात शोककळा पसरली आहे। सप्तशृंग घाट रस्त्यावर ठिकठिकाणी काम सुरू आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग योग्य उपाययोजना करत नसल्यानं या ठिकाणी कायम अपघात होत असल्याची ओरड या ठिकाणचे स्थानिक नागरिक आणि येणारे भाविक करत आहे। दरम्यान या अपघातापूर्वीच ह्या कुटुंबानं एक सेल्फी काढलेला होता। हस्तखेळतं कुटुंब या सेल्फीत दिसून येत होतं आणि हाच त्यांचा सेल्फी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे आणि हाच त्यांच्या आयुष्यातील अखेरचा सेल्फी ठरलेला आहे। निलेश सगर, नाशिक रिपोर्ट न्यूज, निफाड।